नमस्कार. आज आपणाला थर्ड अँगल प्रोजेक्शन या पद्धतीचा अभ्यास करायचा आहे. याच्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण थर्ड अँगल प्रोजेक्शन पद्धतीमध्ये व्ह्यू किंवा देखावे कसे काढले जातात ते आपण बघितले. थर्ड अँगल प्रोजेक्शन मेथडमध्ये वस्तू थर्ड क्वाड्रंटमध्ये ठेवलेली आहे असं गृहीत धरून त्या वस्तूचे 3 देखावे काढले जातात. तर त्या पद्धतीला म्हणतात थर्ड अँगल प्रोजेक्शन मेथड. मागच्या भागामध्ये आपण ती वस्तू थर्ड क्वाड्रंटमध्ये ठेवल्यानंतर त्या वस्तूचे देखावे कोणकोणत्या पातळीवरती मिळतात हा भाग आपण बघितला होता. आता प्रत्यक्ष त्या पातळीवरती मिळणारा जो व्ह्यू किंवा जो देखावा आहे जो आपण कागदावरती काढायचं म्हणतो त्यावेळेला तो नेमका कशा पद्धतीने काढायला लागतो तो भाग आपल्याला या ठिकाणी आज बघायचा आहे. म्हणजेच थर्ड क्वाड्रंटमध्ये ज्या पातळ्या आहेत, एक उभी पातळी, एक आडवी पातळी आणि एक सहाय्यक उभी पातळी, अशा ज्या 3 पातळ्या आहेत त्या पातळ्या एकमेकाला काटकोनात जोडलेल्या असतात आणि त्या पातळीवर प्रत्येक पातळीवरती आपल्याला एक एक व्ह्यू मिळालेला असतो. त्या पातळ्या जेव्हा आपण उलगडतो तेव्हा प्रत्येक पातळीवरचा व्ह्यू त्याची जागा ठरत असते. म्हणजे त्या पातळ्या उलगडल्यानंतर त्या समान एकाच पातळीत आल्यानंतर त्या वस्तूची जागा नेमक्या पद्धतीने ठरत असते. तोच भाग आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे. या प्रत्यक्ष कागदावरती किंवा ड्रॉइंग पेपरवरती त्या वस्तूची व्ह्यू काढत असताना त्याची व्ह्यूची जागा कशी ठरत असते ते पातळ्या उलगडल्यानंतरच्या स्थितीवरून आपल्याला लक्षात येते. तोच आपल्याला भाग या ठिकाणी बघायचा आहे. ते थर्ड अँगल पद्धतीनुसार पातळ्या उलगडल्यानंतर त्या प्रत्येक व्ह्यूची जागा कुठे असते ते या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. तर आपण बघूया थर्ड अँगल पद्धतीनुसार पातळ्या उलगडल्यानंतर त्या प्रत्येक व्ह्यूची जागा कशी असते. या ठिकाणी थर्ड अँगल प्रोजेक्शन मेथड पातळ्या उलगडल्यानंतरची स्थिती. द थर्ड अँगल प्रोजेक्शन मेथड म्हणजे काय थोडक्यात या ठिकाणी आपण दाखवलेलं आहे. या ठिकाणी जो दाखवलं दिसतोय हा थर्ड क्वाड्रंट आहे. आता फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथड आणि थर्ड अँगल प्रोजेक्शन मेथडमध्ये मुख्य एक फरक या ठिकाणी दाखवलेला आहे. तो म्हणजे फर्स्ट अँगल पद्धतीमध्ये ज्या पातळ्या दाखवल्या आहेत असतात तशाच पातळ्या या ठिकाणी थर्ड अँगल प्रोजेक्शनमध्ये दाखवलेल्या दिसतात. पण या दोन्हीमध्ये मूलभूत फरक आहे. फर्स्ट अँगल प्रोजेक्शनमध्ये ज्या पातळ्या वापरलेल्या आहेत तर त्या पातळ्या तर प्लेन आहेत, तर अपारदर्शक आहेत असं गृहीत धरलेलं आहे. आणि या ठिकाणी थर्ड अँगल प्रोजेक्शन मेथडमध्ये या थर्ड क्वाड्रंटमध्ये वापरलेल्या ज्या पातळ्या आहेत तर या पातळ्या पारदर्शक आहेत असं गृहीत धरलेलं आहे. जसं आपण फर्स्ट अँगल पद्धतीमध्ये फर्स्ट क्वाड्रंटमध्ये ठेवल्यानंतर ते वस्तूचे 3 देखावे काढलेले आहेत तसे या ठिकाणी थर्ड क्वाड्रंटमध्ये ही वस्तू त्या ठिकाणी ठेवलेली आहे आणि त्याचे व्ह्यू आपल्याला देखावे या पातळीवरती मिळत आहेत. आता या ठिकाणी जी आडवी पातळी आहे HP या ठिकाणी आपल्याला टॉप व्ह्यू मिळालेला आहे. ही उभी पातळी आहे या ठिकाणी आपल्याला फ्रंट व्ह्यू मिळालेला आहे आणि ही AVP सहाय्यक उभी पातळी आहे या ठिकाणी आपल्याला साइड व्ह्यू मिळालेला आहे. जसं आपण फर्स्ट अँगल पद्धतीने बघितलं फर्स्ट क्वाड्रंटमध्ये ज्या ज्या पातळ्या आहेत त्या पातळ्या उलगडून एका समान रेषेत आणल्यानंतर त्याची स्थिती आपल्याला काय दिसते ते या ठिकाणी दाखवलं आहे. उदाहरणार्थ या ठिकाणी जी HP दिसते हॉरिझॉन्टल प्लेन आडवी पातळी आहे. ही आडवी पातळी काय केली आहे बाणाच्या दिशेला उलगडलेली आहे वरती. म्हणजे ही उभी पातळी दिसते या उभ्या पातळीला समांतर या ठिकाणी ही आडवी पातळी काय केली आपण उभी केली, अशी उचलून उभी केलेली आहे बाणाच्या दिशेने. तर काय दिसणार आहे तर ही एक उभी पातळी आहे. ही जी HP हॉरिझॉन्टल पातळी आहे ती उभी केल्यानंतर याच्या बरोबर खाली दिसणार आहे व्हर्टिकल प्लेनच्या खाली. या ठिकाणी उलगडल्यानंतर आपल्याला काय दिसते ही HP ही वरती आहे आणि याच्या खाली बरोबर VP म्हणजे उभी पातळी आहे. या 2 पातळ्या एकमेकीला खाली दिसतात म्हणजे एकाच पातळीत दिलेल्या आहेत. ही उलगडून काय केली या उभ्या पातळीच्या रेषेत आणलेली आहे. त्यामुळे आपल्याला ही पातळी वरती दिसते. हे उलगडल्यानंतर ही HP इथे वरती येणार आहे
आणि याच्या खाली ही व्हीपी येणार आहे. तोच भाग या ठिकाणी दाखवला आहे. HP या ठिकाणी आहे, याच्या बरोबर खाली VP आलेले आहे. पातळ उलगडल्यानंतर आपल्याला या ठिकाणी ही स्थिती दिसते. आता अजून एक पातळी आहे, म्हणजे ती म्हणजे AVP, ऑक्झिलरी व्हर्टिकल प्लेन, याच्यावरती आपल्याला साईड व्ह्यू मिळालेला आहे. आता ही पातळी काय केलेली आहे, या बाजूला उलगडलेली आहे आणि या उभ्या पातळीच्या रेषेत आणून जोडलेली आहे. या ठिकाणी दिसते बघा, ही VP आहे, तीच VP या ठिकाणी दिसते आणि ही पातळी AVP उलगडलेली आहे. उलगडून काय केले, याच्या रेषेत आणलेली आहे. ती या रेषेत इथं दिसते आपल्याला. मग VPच्या शेजारी AVP आलेला आहे आणि VPच्या वरती HP आलेला आहे. पातळ उलगडल्यानंतर जी काय स्थिती दिसते आहे, तर HPच्या खाली VP आणि VPच्या शेजारी AVP. HP वरती आपल्याला टॉप व्ह्यू मिळालेला आहे, VP वरती आपल्याला फ्रंट व्ह्यू मिळालेला आहे आणि AVP वरती आपल्याला साईड व्ह्यू मिळतं. जसं फर्स्ट अँगल पद्धतीने जसे आपल्याला व्ह्यू मिळाले आहेत, प्रत्येक पातळी या ठिकाणी सुद्धा प्रत्येक पातळी आपल्याला एक व्ह्यू मिळाला आहे, परंतु या ठिकाणी व्ह्यूची जागा बदललेली आहे. HP वरती आपल्याला या ठिकाणी टॉप व्ह्यू मिळालेला आहे, जो फर्स्ट अँगल पद्धतीमध्ये VP वरती मिळतो. या ठिकाणी VP वरती आपल्याला फ्रंट व्ह्यू मिळालेला आहे, VP वरती आपल्याला फ्रंट व्ह्यू मिळालेला आहे आणि या HPच्या बरोबर खाली, म्हणजे टॉप व्ह्यूच्या बरोबर खाली, जसं आपल्याला फर्स्ट अँगल पद्धतीमध्ये टॉप व्ह्यू वरती दिसत होता आणि टॉप व्ह्यूच्या खाली फ्रंट व्ह्यू दिसत होता, या ठिकाणी बरोबर त्याच्या उलट झालेलं आहे. टॉप व्ह्यू वरती आलेला आहे आणि टॉप व्ह्यूच्या बरोबर खाली फ्रंट व्ह्यू आलेला आहे. आता हा जो फ्रंट व्ह्यू दिसला समोरून पाहिलेला, हा फ्रंट व्ह्यू या VP वरचा, तोच VP या ठिकाणी दिसते व्हर्टिकल प्लेन, आणि हा जो आकार आहे तोच आकार आपल्याला या ठिकाणी फ्रंट व्ह्यू म्हणून दिसतोय. HP मध्ये काय दिसतंय, टॉप व्ह्यू दिसतोय, त्याचा जो आकार आहे टॉप व्ह्यूचा तो ही HP दिसते आपल्याला आणि HP वरती हा टॉप व्ह्यूचा आकार दिसतोय. हे दोन रेषा आणि हे दोन रेषा. टॉप व्ह्यू मध्ये आपल्याला जसं मागच्या वेळेला आपण बघितलं, प्रत्येक व्ह्यू मध्ये आपल्याला काय दिसतात, त्या वस्तूची दोन माप दिसतात. टॉप व्ह्यू मध्ये लांबी दिसते आणि रुंदी दिसते. फ्रंट व्ह्यू मध्ये आपल्याला त्याची उंची दिसते आणि लांबी दिसते. हे झालं आता टॉप व्ह्यू आणि फ्रंट व्ह्यू बाबत. आता साइड व्ह्यू मागच्या वेळेला जसं सांगितलं त्याप्रमाणे या ठिकाणी सुद्धा आपल्याला व्ह्यू ची साईड दोन असल्यामुळे दोन्ही बाजूने व्ह्यू पाहता येतात. एक तर डाव्या बाजूने पाहता येतो किंवा उजव्या बाजूने पाहतो. या ठिकाणी आपण फ्रंट व्ह्यू इकडच्या बाजूने पाहिलेला आहे आणि साइड व्ह्यू या बाजूने पाहिलेला आहे. इथं हा जर फ्रंट व्ह्यू दिसला तर ही डावी बाजू झाली आणि काढताना फ्रंट व्ह्यूच्या बरोबर डाव्या बाजूलाच काढलेला आहे. म्हणजे ज्या बाजूने आपण साइड व्ह्यू पाहतो त्याच बाजूला काढलेला आहे. हा डाव्या बाजूने पाहिलेला व्ह्यू आहे, तो आपण डाव्या बाजूलाच काढलेला आहे. थर्ड अँगल पद्धतीमध्ये फर्स्ट अँगलच्या बरोबर विरुद्ध सगळ्या गोष्टी आहेत. टॉप व्ह्यू वरती आहे, टॉप व्ह्यूच्या बरोबर खाली फ्रंट व्ह्यू आहे आणि साइड व्ह्यू फ्रंट व्ह्यूच्या बरोबर शेजारी साइड व्ह्यू आहे. पण साइड व्ह्यू कुठल्या बाजूला आहे, तर ज्या बाजूने आपण पाहतोय त्याच बाजूला त्याचा साइड व्ह्यू आला. या ठिकाणी डाव्या बाजूने पाहिलेला आहे, तर फ्रंट व्ह्यूच्या आपण डाव्या बाजूला त्याचा साइड व्ह्यू काढलेला आहे. म्हणजे थर्ड अँगल पद्धतीमध्ये आपल्याला फ्रंट व्ह्यू वरती दिसतोय, टॉप व्ह्यू त्याच्या खाली दिसतोय आणि फ्रंट व्ह्यूच्या ज्या बाजूने पाहतो त्या बाजूला त्याचा साइड व्ह्यू दिसतोय. डाव्या बाजूने पाहिला तर डाव्या बाजूला दिसणार आहे, उजव्या बाजूने पाहिला तर उजव्या बाजूने दिसणार आहे. अशा पद्धतीने आपण थर्ड अँगल पद्धतीनुसार ते व्ह्यूची जागा ही कायम ठरली असते. तर या पद्धतीने प्रत्येक जॉबचा किंवा वस्तूचा थर्ड अँगल पद्धतीनुसार जेव्हा आपण देखावे दाखवणार आहे तर त्याची स्थिती या पद्धतीने असणार आहे. फर्स्ट अँगल पद्धतीने बघितल्यानुसारच प्रत्येक व्ह्यू मध्ये आपल्याला त्या व्ह्यूची माप दोन दोन दिसणार आहेत. टॉप व्ह्यू मध्ये लांबी दिसणार आहे आणि रुंदी दिसणार आहे. फ्रंट व्ह्यू मध्ये उंची दिसणार आहे आणि लांबी दिसणार आहे आणि साइड व्ह्यू मध्ये उंची दिसणार आहे आणि रुंदी दिसणार आहे. म्हणून टॉप व्ह्यूच्या बरोबर खाली हा फ्रंट व्ह्यू असणार आहे. ही लांबी आणि ही लांबी सारखी असणार आहे. त्याबरोबर या फ्रंट व्ह्यूच्या बरोबर शेजारी हा साइड व्ह्यू असणार आहे. फ्रंट व्ह्यू मध्ये असणारी उंची तीच आपल्याला साइड व्ह्यू मध्ये दिसणार आहे. त्यामुळे ह्याच्या बरोबर रेषेत ही उंची आपल्याला बरोबर या ठिकाणी प्रोजेक्शन मिळणार आहे. तसंच लांबीची प्रोजेक्शन आपल्याला फ्रंट व्ह्यू मधनं लांबीची प्रोजेक्शन या ठिकाणी मिळणार आहे.
याचे वरचे जे बिंदू आहेत ते वरचे बिंदूचे प्रोजेक्शन आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. तसं या ठिकाणी ही जी उंची दिसते स्टेपची उंची त्याची प्रोजेक्शन आपल्याला साईड व्ह्यूमध्ये या ठिकाणी दिसणार आहे. ही जी उंची आहे आणि ही उंची फ्रंट व्ह्यूमध्ये दिसणारी उंची आणि साईड व्ह्यूमध्ये दिसणारी ही स्टेपची उंची सारखीच असणार आहे. म्हणून याची प्रोजेक्शन आपल्याला या ठिकाणी घेता येतात. त्यामुळे म्हणून या ठिकाणी हा साईड व्ह्यू फ्रंट व्ह्यूच्या बरोबर शेजारी त्याच पातळीत असतो. तसंच टॉप व्ह्यूच्या बरोबर खाली हा फ्रंट व्ह्यू असतो. अशा पद्धतीने फर्स्ट अँगल थर्ड अँगल पद्धतीनुसार व्ह्यूची रचना असते. ही रचना कायम याच पद्धतीने काढावी लागते. ती कशा पद्धतीने येते या ठिकाणी पात्या उलगडल्यानंतर ते वस्तूची त्या पात्या उलगडल्यानंतर पात्यांची स्थिती ज्या पद्धतीने असणार आहे त्यानुसार त्यावरती पात्यावरती असणारी जॉब स्थिती असते. त्यामुळे आपल्याला टॉप व्ह्यूवरती टॉप व्ह्यूच्या खाली फ्रंट व्ह्यू आणि फ्रंट व्ह्यूच्या ज्या बाजूने पाहतो त्या बाजूला त्याचा साईड व्ह्यू अशा पद्धतीने थर्ड अँगल नुसार 3 व्ह्यू काढायला लागतात. धन्यवाद.